खामगाव नगर परिषदेमध्ये अंधेर नगरी चौपट राज असा कारभार सुरू असून मुख्य प्रशासक हे जनप्रतिनिधीच्या हातचे बाहुले बनले आहे। पालिकेत अनेक बेकायदेशीर कामांना मान्यता देऊन मलिदा लाटण्यासाठी निकृष्ट दर्जाची विकास कामे केली जात आहे। खामगाव शहर वासियांच्या मूलभूत समस्यांकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून नगरपालिका प्रशासनाची कुंभकर्णी झोप उघडण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा यांच्या नेतृत्वाखाली खामगाव नगर परिषदेसमोर 9 ऑगस्ट 2024 रोजी क्रांतीदिनी सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत डफडे बजाव आंदोलन करण्यात आले आहे। खामगाव नगर परिषदेच्या बिर्ला कॉटन सीचा कोट्यावधी रुपयांचा भूखंड राजकारणांच्या घशात टाकण्याचा डाव यासह शहरवासियांच्या इतर मूलभूत समस्येबाबत काँग्रेसच्या शिष्टमंडळाने 29 जुलै 2024 रोजी नगर परिषदेचे मुख्य प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत शेळके यांची भेट घेऊन विविध समस्यांबाबत निवेदन दिले होते। तसेच काही विषयासंबंधी माहिती सुद्धा दिली होती। लवकरात लवकर ही माहिती उपलब्ध करून द्यावी, न दिल्यास 9 ऑगस्ट क्रांतीदिनी पालिकेसमोर डफडे बजाव आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता। हे डफडे बजाव आंदोलन माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा यांच्या नेतृत्वात करण्यात आले। या आंदोलनात सरस्वती खासने, किशोरप्पा भोसले, रोहित राजपूत, हफीज खान, बबलू पठाण यासह काँग्रेस जन मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्याच्यामधून डीपी प्लॅन मधून ते आरक्षण वगळण्याचं काम, ती जागा पहिल्या पण घ्यायची, त्या माध्यमातून कोट्यावधी रुपये खाण्याचं काम या नगर परिषद प्रशासनाकडे चालू आहे। विशेष म्हणजे मूलभूत सुविधा ज्या आहेत, मूलभूत सुविधापासून खामगाव शहरवासी फार मोठ्या प्रमाणात त्याला मुकलेले आहेत। पाणी येत नाही, कचरा मोठ्या प्रमाणात सांडलेला आहे, मुकाट जनावरे रस्त्यावर फिरतायत। या नगर परिषदेत तुम्ही कधी येऊन बघा, सर्व नगरसेवक एका विशिष्ट पक्षाचे ते सातत्याने इथं असतात, टेबल या फायली घेऊन फिरतात। मोठ्या प्रमाणामध्ये पैशाचा अपव्यय या ठिकाणी करण्यात येत आहे। आता 132 रस्त्यांची योजना आहे, चांगले सिमेंट डांबरी रस्ते त्याला फोडून जवळपास 132 कोटी रुपयाची योजना, त्यासाठी जवळपास नगर परिषदेचे 20 कोटी रुपये, नगर परिषदेकडे 20 कोटी रुपये नाही आहे, तेही कर्ज घ्या, त्याच्यावर व्याज भरा, चांगले रस्ते। त्यामध्ये ती जी योजना आहे त्या योजनेमध्ये सरकारने कंडिशन टाकली की जोपर्यंत मूलभूत या अंडरग्राउंड ड्रेनेज होणार नाही तोपर्यंत ती योजना तुम्हाला करता येणार नाही। त्या योजनेचा अद्यापर्यंत पत्ता नाही, तरी फक्त कमिशन खाण्यासाठी 40% टोल खाण्यासाठी येथे स्थानिक प्रशासन या ठिकाणी असं करतायत। जनता फार त्रस्त झालेली आहे, यांना सत्तेबाहेर फेकल्याशिवाय ही जनता राहणार नाही, म्हणून आम्ही त्यांना निवेदन दिलं। त्यांनी एकही गोष्टीचा जबाब मुख्याधिकारीने आतापर्यंत दिलेला नाही, फक्त माहिती फार मोठी आहे, मी करतो पाहतो। या ठिकाणी विशेष म्हणजे नगर परिषदेच्या जेवढ्याही जागा आहेत आपल्या, त्यामध्ये बोरली मटक्याचे अड्डे नगर परिषदच्या जागेमध्ये, विशेष म्हणजे जे आपले शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे, आपला 1 नंबरचा शॉपिंग कॉम्प्लेक्स, त्याच्यामध्ये मटक्याची दुकानं, त्यानंतर जेवढी कामं हे होत आहे त्यामध्ये अत्यंत निकृष्ट दर्जाची कामं, ती सर्व आम्ही माहिती बोलवलेली आहे। त्यांच्या माध्यमातून त्यांचा खरा चेहरा आम्हाला जनतेसमोर त्यांचा मांडायचा आहे, व त्या म्हणूनच आज ही डफडे बजाव आंदोलनाच्या माध्यमातून हे आमचं आंदोलन आहे। विशेष म्हणजे हे जर त्यांनी माहिती दिल्यानंतर न्यायालयीन कामासाठी कोर्टामध्ये जाऊन अवैध बांधकामं बघा किती रस्त्यामध्ये झालेले, मोठमोठ्या धर्मशाळा बांधल्या गेल्या, मोठमोठे आपले रस्त्यापासून कमीत कमी 7 मीटर 5 मीटर 7 मीटर रस्त्यापासून जागा सोडायला पाहिजे बांधकाम करताना, रस्त्यावर बिलकुल। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये रहदारीला अडथळा होतो, सर्व रहदारी अडथळा होतो, त्यामध्ये अपघात होतात। परंतु मोठ्या प्रमाणामध्ये खामगावमध्ये बघा तुम्ही अतिक्रमण, मी अतिक्रमणाच्या विरोधामध्ये, ज्याला रोजीरोटी नाही आम्ही देऊ शकत नाही त्यांनी व्यवसाय करावा, परंतु मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण करून त्या ठिकाणी एक दुकानदार टपऱ्या टाकून 1 लाख 2 लाख रुपये तो कमवतोय। अवैध त्या माध्यमातून खामगावचं खामखेड त्यांनी करून ठेवलेलं आहे। एकीकडे म्हणतो इतकी कोटी रुपयाची आम्ही कामे घेतली, कोट्या वतीने ते कोट्याधीश झाले, कामं एकदम निकृष्ट दर्जाची आहे। कोणत्याही माणसाला, माझी माता भगिनीला 12 दिवस पाणी मिळत नाही, म्हणजे पैशाची कमी नाही, डबल इंजिनचं सरकार आहे, परंतु या ठिकाणी सरकारची लूट त्यांनी केलेली याचा चेहरा आम्ही जनतेसमोर आणण्यासाठी आमचा छोटासा प्रामाणिक प्रयत्न आहे, व निश्चित रूपानं हे आंदोलन आमचं अधिक तीव्र होणार। मोहम्मद
फारुख, विदर्भ न्यूज, खामगाव.